काल मी एक व्हिडिओ टाकला, काल का परवा डॉग फिडिंगचा डिवायडरवर टाकत होते. तर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की खाली नका टाकू मॅडम, मग त्याला कागदवर टाका. कोणी सांगितलं प्रॉपर भांडे घ्या, थोडीशी मेहनत लागेल वगैरे, डॉगची केअर घ्या. तर मला माहीत नाही दुसरीकडे एरियात, पण मी डॉगसाठी एवढी मेहनत करते बापरे, ती मला माहिती आहे. आणि भांड्यांची गोष्ट तर बापरे, एवढी भांडी त्यांच्यासाठी खूप सारी. आणि मी आजपर्यंत एवढी पिल्लं, एका टायमाला माझ्याकडे 40 डॉग होते. 40 माझ्या ह्या कंपाऊंडमध्ये 40. मी हा पूर्ण पट्टा त्यांच्या नावावर केला आहे. मला कोण काय सांगेल हा काहीच विचार केला नाहीये मी. आणि एवढी केअर, त्यांना बसायला गाद्या वगैरे, त्यांच्यासाठी खाटं बनवली आहे, त्यांना बेडशीट आहेत, सगळी सोय आहे त्यांना, भांडी पण आहेत त्यांची. पण काही कारणास्तव मी ते डिवायडरवर टाकते. आणि डिवायडर अगदी स्वच्छ असतं. ते तुम्हाला ना व्हिडिओत दिसायला तसं दिसतंय. तुम्ही माझे कदाचित नवीन फॉलोअर्स असणार, जे मला ओळखून आहेत, माझ्या एरियातील आहेत, त्यांना माहिती आहे मी डॉगची किती केअर घेते. मी अशी पिल्लं मोठी केले ना, ज्यांना इंजेक्शनने दूध पाजवून, मांजरी देखील तशा मोठ्या केल्या आहेत, पक्षी देखील मोठे केले आहेत, सॅरेलॅक्स वगैरे खाऊ घालून. माझ्याकडे अशी पिल्लं होती की जी पांढरी पिल्लं दिसतात ना, त्यांच्याही 7-7 दिवसाचेच होते, ते सोडून चालले गेले. की बाकीच्यांची पिल्लं लोक सोडून जायचे, त्यांचे देखील मोठे केले मी खूप. म्हणजे आणि सगळ्यांना वॅक्सिन दिली, 9-in-1, मग रेबीज पासून सगळ्यांचे ऑपरेशन झाले जे आहेत. आता बाकी ते आहे जे बाय मिस्टेक प्रेग्नंट राहिली ती राहिली, बाकी सगळ्यांचे ऑपरेशन करून घेतले मी, माझ्या एरियातील सगळे डॉग. आणि ITI सिग्नल पासून तर मुथा हॉस्पिटल, सुशीला आय केअर आहे, तिथपर्यंत सगळे डॉग मी खाऊ घालते. आणि बघा भांड्यांचं सांगतात ना तुम्ही, मी तुम्हाला भांडे दाखवते. हे भांडे आहेत ना सगळे डॉगचे. अजून हे ना 20% पण नाही बरं का. सगळे बाकीचे एंगेज हे जे आहे वाट्या, ह्या जवळजवळ 12 आहेत. मग हे जे लहान पिल्लं असतात त्यांच्यासाठी आहे. माझ्याकडे मांजरी पण आहेत. ही एक आहे जिला डॉगने आता पकडली आहे, तिला सगळं जागेवर करावं लागतं. हे सगळं वॉश करावं लागतं डेली 2 टाईम. आणि हे बघा, आणि बायका काय असतात ह्या कामाला थोड्या करत नाही, त्यामुळे मलाच करावं लागतं. घरातल्या कामाला मी ठेवते बाई. मग हे सगळं, मग उरलेलं शिल्लक अन्न घ्या, ते वेगळं ठेवा. हे म्हणजे खूप सारं काम आहे. आणि सगळे डॉग माझे इतके सारे, यांच्यासाठी मी हे शेड बनवलं आहे. मग परत हे गेटवर ओट्यावर जाऊ नये त्याच्यासाठी. आणि छोटे पिल्लं होते ना, ते बाहेर निघायचे, त्यामुळे ही जाळी दिसते का गेटला, तर ही जाळी कितीतरी आहे ती बसवली आहे. त्याच्या मागे अजून 3 गेट आहे. वॉचमनची रूम आहे, तिथे खाटं वगैरे आहेत, त्यांची गाद्या आहेत, केज आहेत बाहेर ठेवलेले. पूर्ण प्रकारे मी त्यांची काळजी घेते. बघा ही भिंत दिसते का, इथून त्यांची भांडी धुवायला स्पेशल नळ देखील काढलेला आहे. मी काहीच विचार केला नाही की ही भिंत खराब होईल का काय होईल. म्हणजे हा एरिया ना मी पूर्ण त्यांना सोडून दिलेला आहे. माझ्यासाठी घर आहे ना, बस मी त्यांना जसं पडेल तसं वागू देते. इथे माझ्या कंपाऊंडमध्ये हा पूर्ण एरिया त्यांचा आहे. आणि डिवायडरवर जेवण टाकायचं ना, तर मी एकटी आहे. मग एवढे भांडे नेहमी, तुम्ही माझे ना न्यू फॉलोअर्स असणार, मी आधी पेजवर व्हिडिओ पण टाकत नव्हते, इंस्टाग्रामवर टाकायचे ते पण क्वचित. असे एवढे व्हिडिओ माझ्याकडे की अजून पोस्ट करायचे बाकी आहे, कारण की वेळ तेवढा राहत नाही. मी आता कुठं पेजवर ऍक्टिव्ह झाली आणि टाकते. बाकी जे मला जाणून आहेत जुने फॉलोअर्स, त्यांनी बघितलं असेल तर मी भांड्यांमध्ये जेवण देते सगळ्यांना. पण एवढ्या लांब आहे ना, मला 4-5 चक्कर यावं लागतं. मग मी विचार केला, आणि भांड्यांमध्ये ठेवलं ना, ते एकाचं भांडं सोडलं का दुसऱ्याच्याच तोंड टाकतात, आणि मग त्यांच्या भांडणी सुरू होऊन जातात. त्याच्या डिवायडरवर ठिकठिकाणी टाकलं ना, तर मग ते मस्तपणे खातात. आणि त्यांना तो काय सांगतात, एक पकड पण बसते त्यांना, जिभेने खायचं असतं ना, त्यामुळे भांडं सरकत पण नाही पुढे. आणि तिथं गेल्यावर मग ते डिवायडर मी थोडंसं स्वच्छ करते आणि मग तिथे टाकत असते. आणि काही डॉग ना एवढे घाबरट आहे, ते यांना बघून येत नाही, मग ते रात्री येतात. आणि तुम्हाला सांगू, मी बादली बांधली होती एका खांबाला पाणीसाठी. मी आधी ट्राय घेतला होता कुंडा ठेवण्याचा, आधी म्हटलं बादली ठेवते पाण्यासाठी. 2 दिवस ठेवली, गायब झाली. कुंडा जवळजवळ 350-400चा असतो, तो कुंडा ठेवलेला होता. एका पालनहार NGO कडून दिलेला होता मला. तर तो ठेवलेला होता. 2 होते, एक घराजवळ ठेवला होता आणि एक डिवायडरवर ठेवला होता. इतक्या मेहनतीने मी त्याला साफ करायची, कापडने वगैरे. तिथे पाण्याची टाकी आहे. मध्यंतरी हे इथं उपोषणाला बसले होते उद्योग भवनजवळ, ते सगळं पाणी संपवून द्यायचे. मग घरी येऊन त्या बादल्या उचलून घेऊन जायची, त्याच्यात टाकायची. ती सुद्धा 3-4 महिन्यानंतर लोक घेऊन गेले. म्हणजे तर भांडे माझे स्टीलच्या मोठे मोठे असे भांडे राहायचे,
ते म्हणजे क्रॉस करून ठेवलेले राहायचे, इथून लक्ष असायचं ते सुद्धा घेऊन गेले. माझ्या अंगणातून नाही काय घेऊन गेले आजपर्यंत, पण असं हे चोरटे भिकारटे पण घेऊन जातात. मग कितीतरी भांडे घ्यायचा. आणि डॉगचा खर्च ऑलरेडी किती असतो हे डॉग फिडरला माहितीये, केवढा खर्च असतो त्यांचं, खाण्यापिण्याचं सोडा, त्यांचं औषध वगैरे सगळं. आणि मी प्रत्येक डॉग आजारी झाला तर पैसे बघत नाही, मी त्यांची ट्रीटमेंट करते मग त्याचे चान्सेस नाही पण असतील वाचायचे तरी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत असते. जसं की ही कॅट दाखवली बिचारी, ती पण मी तिचे व्हिडिओ कदाचित आहे माझा जो मी दाखवेल. तिच्या इतकी विचित्र अवस्थेत होते, एवढे छोटे छोटे पिल्लं होते, त्यांना पण इंजेक्शनने दूध पाजवून मी मोठे केलेले आहे आणि आज त्याला डॉगने पकडलं. तर मी एखाद्या दिवशी ते डिवायडरचं पण दाखवेल तुम्हाला की मी तिथे कसं जेवण देते. तर कृपया गैरसमज करू नका की मी कसं ही काळजी घेत नसेल. माझे फॉलोअर्स जे मला जाणून येत ते प्रतिक्रिया नाही देत, ठीक आहे, त्यांना नसेल बोलायचं माझ्याबद्दल, पण त्यांना बऱ्याचपैकी माहिती आहे माझी मेहनत, माझी काळजी आणि मी किती त्यांच्या मागे धावत बसते. यांच्यासाठी मी सगळा नट्टापट्टा विसरून गेलेली आहे. मी काय आहे मलाच माहिती राहिलं नाहीये. आरशात तोंड बघायला वेळ राहत नाही मला. मी दिवसभर खूप मेहनत घेते यांच्यासाठी, तर कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी माझे जे जुने व्हिडिओ ते रिपोस्ट करेल वाटल्यास ते बघा तुम्ही.